मनाचे श्लोक क्रमांक 109. जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी वाद संवाद सुखे करावा, जगी तोची तो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. या श्लोकात समर्थ म्हणतात, जनिवाद विवाद सोडून द्यावा, जनिवाद संवाद सुखे करावा. याचा अर्थ, हे मना, लोकांमध्ये समाजात वादविवाद, वाक्ययुद्ध किंवा तंटे टाळावेत. कारण वादातून कधीच सत्य निघत नाही, उलट अहंकार वाढतो आणि मैत्री तुटते. वाद केल्याने शांततेऐवजी राग, मत्सर आणि वैरभाव निर्माण होतो. लोकांशी बोलताना वाद न करता सुसंवादाने आणि सौम्य भाषेत वागावे. वादसंवाद सुखे करावा म्हणजे संवाद साधावा, पण आनंददायी, हितकारक आणि शांततेच्या हेतूने. जगी तो चितो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. याचा अर्थ, या जगात जो माणूस वादविवाद टाळतो तोच खऱ्या अर्थाने शोक आणि संताप हरणारा ठरतो. वादामुळे मनात दुःख, संताप आणि असंतोष निर्माण होतो, पण जो शांत राहतो, क्षमशील असतो, तोच या भावनांपासून मुक्त राहतो. जो वाद आणि निरर्थक संवाद तोडतो तोच हितकारी म्हणजे स्वतःसाठी आणि इतरांसाठी हित साधणारा असतो. धन्यवाद.